सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावर उंदराची पिल्ल दिसून आली आहेत। तर हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मात्र हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नाही तर हिंदू देवतांचा हा अपमान करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केल्याचा खुलासा मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रसाद नेमका कसा तयार होतो याचा आढावा थेट सिद्धिविनायकाच्या प्रसादालयातून घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबईच नव्हे तर देशातील लाखो भक्तांचं हे एकंदरीत श्रद्धास्थान आहे आणि या सिद्धिविनायक मंदिरातील लाडवांवरती उंदराची पिल्ल मिळाली असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। नक्की या व्हिडिओमध्ये कितपत तथ्य आहेत हे जाणून घेण्यासाठी लोकशाही थेट तुम्हाला ज्या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराचा दुसरा मजला आहे त्या ठिकाणी जो प्रसाद आणि जो लाडू तयार केले जातात त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या सोबत सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे जे अध्यक्ष आहेत आमदार सदानंद सरवणकर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या व्हिडिओत कितपत तथ्य आहेत। सर, गंभीर आरोप आहे, इतकं मोठं देवस्थान आहे, कितपत तथ्य आहे या व्हिडिओमध्ये? काय आरोपाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? त्या आरोपामध्ये बिलकुल तथ्य नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काही पिल्लं दिसतात। तो व्हिडिओ इथला असू शकत नाही। त्याचं कारण असं हा जो सगळा परिसर आहे जिथे लाडू बनतात हा अतिशय स्वच्छ आणि नीट ठेवण्याचा प्रयत्न आमचा असतो। इथे अशा प्रकारची घाण कधी असणं शक्य नाही। तो कुठेतरी बाहेर ठेवून काढून तो व्हिडिओ दाखवला गेला अशा प्रकारचं आमच्या लक्षात येतं आहे। आमच्याकडे CCTV वगैरे आहेत, आम्ही हे सगळे चेक करू आणि निश्चित आपल्याला त्याच्यातलं सत्य जे आहे ते सांगू। व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे आणि अशाच प्रकारचा व्हिडिओमध्ये कुठेतरी पॅकेजिंग लाडू दाखवण्यात आलेले आहेत। तुमच्याकडे अशा प्रकारे साठवून ठेवले जातात का लाडू? मागणी किती असते, पुरवठा किती होतो? आमच्याकडे साधारणतः 50,000 लाडू बनतात, पण 1 लाखापेक्षा जास्त मागणी असते। असलेले लाडू इथे आल्यानंतर ताबडतोब त्याची मागणी असते। आमच्याकडे साठवून ठेवण्यासाठी जागाच नाही। जवळजवळ 50,000 लाडू आणखीन जरी आम्ही बनवले तरीसुद्धा ते दिवशी संपतील अशा प्रकारची स्थिती आहे। प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उंदीर दिसणं, हे उंदीर काय प्लास्टिकच्या पिशवीत घुसतात का? एक व्यावहारिक आहे। हे कुठेतरी कोणीतरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरले आहेत, कुठेतरी नेऊन ठेवले आहेत आणि त्याच्यातून व्हिडिओ काढलेला आहे। एक कटकारस्थानाचा वास कुठेतरी येतो। हिंदू देवदेवतांना बदनाम करणं ही त्याच्या मागची भूमिका दिसते। मला असं वाटतं या सगळ्याचं खंडन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यातली सत्यता ही आपण शोधून काढली पाहिजे। समिती नेमली आहे, कुठल्या प्रकारची चौकशी? DCP लेवलच्या पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती नेमून यावरती पूर्ण चौकशी करू आणि तो अहवाल भक्तांकडे आणि आपले सगळे चॅनल आणि मीडियाकडे आपण निश्चित देऊ। हे सर्व कॅमेरे इथं लावलेले आहेत, ते सर्वच वर्किंगमध्ये आहेत आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कामगार काम करतात आणि हे चुकीचं आहे जे काय चाललेलं आहे माध्यमामधून, तरी माध्यमांनी ह्याविषयी जरा थोडी दक्षता बाळगावी। आता या चौकशी अहवालामध्ये नेमकं काय समोर येतं हेही पाहणं अधिक महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।